नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या आपण आपल्या चॅनलवर अनेक प्रकारच्या रेसिपींच्या सीरीज चालू केलेल्या आहे. त्यातली नवीन सीरीज म्हणजे कोशिंबिरीचे आपण वेगवेगळे विविध प्रकार बघणार आहोत. त्यातली ही पुढची रेसिपी म्हणजे अस्सल पारंपरिक पद्धतीने गोड आंबट चवीचं कायरस कसं बनवायचं ते बघणार आहोत. अप्रतिम अशी ही कोशिंबीर आहे. चला आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी वजनी इथे 1/2 किलो काकड्या घेतल्या आहे. ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुसून वरची साल काढून घ्यायची आहे आणि मागचं पुढचं देठ कट करायचं. प्रत्येक काकडीची थोडीशी चव घेऊन बघायची. काकडी कडू असेल तर मग आपलं कायरस चवीला कडवट लागेल, त्यामुळे गोड काकडीचा या ठिकाणी वापर करायचा आहे. आता चाकूने ही काकडी तुम्ही बारीक चोचवून घेऊ शकतात किंवा मग तुमच्याकडे सुद्धा असं चॉपर असेल तर चॉपरमध्ये ही काकडी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात. तर इथे मी सगळी काकडी अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे. तर ही कोशिंबीर स्पेशल सिरीज तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. याआधीसुद्धा टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. सगळ्या सुक्या भाज्या त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. सगळी काकडी बघा अशी बारीक करून आपली इथे तयार झाली आहे. आता यामध्ये ना आपल्याला चिंचेचा कोळ टाकायचा आहे. एक छोटी वाटी भरून मी यामध्ये चिंचेचा कोळ टाकला आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार गूळ टाकायचा आहे. चिंच आणि गूळ टाकल्यामुळे चटपटीत चवीची ही कोशिंबीर तयार होते. आता यामध्ये एक मोठा चमचा भरून भाजलेल्या तिळाचा कूट, एक मोठा चमचा भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये थोडी बारीक चिरलेली लगेचच कोथिंबीर टाकून घेऊयात. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी आपल्या जेवणाची किंवा ताटाची लज्जत वाढवतात आणि आपलं अन्न पचन करायला सुद्धा मदत करत असतात. त्यामुळे अशा कोशिंबिऱ्या तुम्ही नक्की करून बघा. आता एक छोटी वाटी भरून मी ओल्या नारळाचा चवसुद्धा यामध्ये टाकला आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यासाठी एक खमंग असा तडका तयार करणार आहोत. तर तडका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा इतकं तेल घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरे टाकायचं. जिरं मात्र तेलामध्ये चांगलं फुलू द्यायचं आहे. याने या तडक्याचा खमंगपणा वाढतो. आता यामध्ये 1/2 चमचा हिंग टाकून गॅस बंद करायचा आणि एक छोटा चमचा भरून मी या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे. हा गरम गरम तडका आपल्याला आपल्या या कायरसवर टाकून घ्यायचा आहे. तर हे कायरस थोडंसं पातळ असतं, आंबट गोड चवीचं असतं. एकदा आवर्जून या पद्धतीने कायरस कोशिंबीर नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.